Recording in progress. बिग डील नाहीये. इथे मी स्टॉप लॉस रिमूव्ह करतोय आणि बॅक टेस्ट करू. टीव्ही लावू नका आता. ओके, तर स्टॉप लॉस रिमूव्ह केलं पण बॅक टेस्ट होतो. तर एक टास्क राहील तुम्हाला उद्या की सेलिंग मध्ये आणि बाईंग मध्ये स्ट्रॅटेजीज मध्ये अजून थोडेसे डिफरन्शिएट करून प्रॉफिट पर्सेंटेज वाढवायचं आहे. तर तुम्ही ते उद्या शॉर्ट स्टॅडल होईल का काय राहील? ट्रायंगल. ओके, ट्रायंगल म्हणजे काय? ट्रायंगल म्हणजे काय? रेड रेंज ब्रेकआउट. ओके, शॉर्ट स्टॅडल आणि शॉर्ट स्ट्रँगल मध्ये एक फरक आहे. शॉर्ट स्टॅडल म्हणजे तुम्ही एटीएम स्ट्राईक सेल करताय आणि शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे ओटीएम स्ट्राईक सेल करताय. ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी, एटीएम म्हणजे ऍट द मनी. रेंज ब्रेकआउट दोन्ही स्ट्रॅटेजीज रेंज ब्रेकआउटलाच काम करतात, रेंज बाउंडलाच काम करतात. सॉरी. आता इथे मी काय केलंय, 9 सेम कंडिशन ओटीएम कॉल आणि ओटीएम पुट सेल केलेला आहे आणि बॅक टेस्ट करतोय. हे पण काम करत नाहीये. तर याच्यामध्ये तुम्ही ट्राय करा अजून कोणती स्ट्रॅटेजी बिल्ड करता येईल का, चांगली स्ट्रॅटेजी. शॉर्ट स्टॅडल ट्राय करू शकता सेलिंग मध्ये. हेजिंगचा एक मला क्वेरी आली, ती लास्ट स्ट्रॅटेजी आपण बनवूया आणि आपण चेक करूया की अजून काय बनवता येईल किंवा रिव्हिजन करूया आपण जे काल आणि आज केले ते पुन्हा एकदा. रिट्रेसमेंट लावता येत नाहीये क्वांटमॅन मध्ये. रिट्रेसमेंट नाहीये. समजा मी इथे काय करतो, ओटीएम 2 सेल करतो आणि इथं ओटीएम 4 सेल करतो. ओके, ओके, ओके. तर ओटीएम 2 ओटीएम 4 आपण सिलेक्ट केल्यावर होत नाहीये, तर तुम्ही इथे ट्राय करा. मला अजून एक सांगायचं होतं की हेजिंग कशी केली जाईल. की मी समजा एटीएम कॉल आणि एटीएम पुट सेल करतोय, मला मार्जिन साठी काय करायचंय, फार आउट ऑफ द मनी ऑप्शन बाय करायचा आहे. तर मी इथे ऍड लेग करणार. इथे मी सगळे स्ट्राईक फ्युचर बेस्टच्या हिशोबाने लावणार. हेजिंग आपण करतोय, तर मी हेजिंग साठी ओटीएम 12 घेतो. हे पण चेक करा लिक्विडिटी आहे की नाही, लाईव्ह मार्केटमध्ये लिक्विडिटी आहे की नाही चेक करा. तर इथे मी काय केलंय, कोणती स्ट्रॅटेजी असू शकते ही अशी. आयर्न कॉन्डोर. ओके, पी सेल. ओके, आयर्न कॉन्डोर बनवते. तर मी इथे काय केलंय, एटीएम कॉल एटीएम पुट सेल केलाय आणि मला हेजिंग साठी किंवा मार्जिन साठी मी ओटीएम 12 कॉल आणि पुट बाय केले. एटीएम कॉल एटीएम पुट सेल केलेला आहे, ओटीएम 12 कॉल बाय केलाय, ओटीएम 12 पी बाय केलाय. येस, मी फक्त तुम्हाला दाखवतो की हेजिंग साठी काय. ओके, तर तुम्ही इथे चेक करू शकता.
4 लेग इथे सेल झालेले आहेत. 2 लेग सेल झाले, 2 लेग बाय झाले. दोन लेग सेल झाले, 2 लेग बाय झालेले आहेत तिथे. कॅपिटल तुम्ही हे करा, पण कमीच लागेल याला. 40-50,000च्या वर आसपास लागायला पाहिजे, कारण आपण हेजिंग पण करतोय ना. कॅपिटल क्वांटमॅन मध्ये नाही, तुम्हाला ब्रोकर एंड मध्ये दाखवलं जाईल. ओके, तर हे आपण स्ट्रॅटेजीज, आज आपण कोणते कोणते स्ट्रॅटेजीज ऑप्शन सेलिंग मध्ये काय काय शिकलो मला ते सांगा आधी. ऑप्शन सेलिंग मध्ये काय काय शिकलो? ओके, शॉर्ट स्ट्रॅटल. कॅपिटल नाही होत त्याच्यात. कॅपिटल तुम्ही मार्जिन कॅल्क्युलेटर मध्ये चेक करू शकता. आपण ऑप्शन सेलिंग मध्ये काय काय शिकलो? ORB हाय लो. ओके, लॉंग शॉर्ट स्ट्रॅटल केला, शॉर्ट स्ट्रँगल. येस, ऑप्शन चेक करते. हेजिंग मी परत सांगतो. हेजिंग मध्ये आपण काय केलंय, एटीएम कॉल, एटीएम पुट सेल केलाय आणि OTM 12 आपण बाय केलेले कॉल आणि पुट मध्ये. येथे सेलिंगला आपण स्टॉप लॉस देऊ शकतो. तर पुन्हा एकदा आपण चेक करूया. तर शॉर्ट स्ट्रॅडल एक केलेला आपण, ज्यामध्ये 9:20 ला मी कॉल आणि पुट सेल केलेला आहे. कॉल आणि पुट, आणि माझी एक्झिट कंडिशन एक तर मला 3 वाजता क्लोज करायचंय, नाही तर माझा स्टॉप लॉस 30% स्टॉप लॉस आहे. हा स्टॉप लॉस 30% राहील, हा स्टॉप लॉस 30% राहील. ओके, ही माझी शॉर्ट स्ट्रॅडल. त्याच्यानंतर आपण एक स्ट्रॅटेजी बिल्ड केली, ती म्हणजे सेम, पण आपण स्टॉप लॉस रिमूव्ह केलेला आहे स्ट्रॅटेजी. याचा रिझल्ट पण चांगला नाहीये. त्यानंतर आपण काय केले, शॉर्ट आपण शॉर्ट स्ट्रँगल केलेलं. त्याच्यामध्ये आपण OTM 1 सेल केलेला आहे. OTM 1 कॉल, OTM 1 पुट सेल केलाय. तर त्याचा हा रिझल्ट. आणि लास्टला आपण हेजिंग ऍड केले. हेजिंग मध्ये तर ह्या ज्या स्ट्रॅटेजीज त्या आपण सेलिंग साठी वापरल्या. सेलिंग आणि ऑप्शन बाईंग मध्ये आपण आज काय केलेले, फॉन्ट मध्ये बाईंग साठी आजच्या दिवसाच्या स्ट्रॅटेजीज आपण ORB पण आपण वापरली. पिन निफ्टी, ORB कुठे गेली? ORB, हा ORB आपण एक वापरली होती. तर ORB मध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाहीये, मॅन्युअली काही गरज नाहीये, मॅन्युअली टाकायची काही गरज नाहीये. ORB मध्ये जो पहिला कॅन्डल जो राहील 15 मिनिटचा, तो कॅप्चर ऑटोमॅटिक केला जाईल क्वांटमॅन मध्ये. जो 15 मिनिटचा कॅन्डल राहील तो ऑटोमॅटिक कॅप्चर केला जाईल क्वांटमॅन मध्ये. तर ती स्ट्रॅटेजी आपण बिल्ड केली, ORB हाय, ORB लो ची. रेंज ब्रेकआउट पण करू शकतो, की मला आहे ना एक काम करायचंय, टाइम बेस. मला हा रेंज ब्रेकआउट नाही, मला समजा 30 मिनिटाची कॅन्डल आहे आणि हा टाइम कोणता आहे, 9:45 ते 10:15.
या टाइमचा मला ब्रेकआउट पाहिजे. आपण आधी ORB बघितली, ओपनिंग रेंज ब्रेकआउट. आता टाइम बेस्ड ब्रेकआउट. तर 9:45च्या कॅन्डलचा ब्रेकआउट ज्यावेळेस देईन त्यावेळेस मला एंट्री करायची. तो पॉसिबल आहे क्वांटमॅन मध्ये. मी पुन्हा एकदा क्वांटमॅन मध्ये जातो, बॅक टेस्ट करतो. मला माहिती आहे थोडं डोक्यावरून जाईल, पण तुम्हाला प्रॅक्टिस आणि तुम्हाला चेक करावं लागेल. आय थिंक रेकॉर्डिंग भेटून जाईल. बँक निफ्टी फ्युचर चार्ट राईट. तर 9:45 ते 10:15 ठीक आहे, डिफॉल्ट मध्येच ठेव. बँक निफ्टी फ्युचर. तर येथे मी 5 मिनिट कॅन्डल घेऊया, ते पण पॉसिबल आहे. आणि रेंज ब्रेकआउट घेऊया. रेंज ब्रेकआउट मध्ये काय करायचं मला 9:45 ते 10:15 त्या कॅन्डलचा ब्रेकआउट पाहिजे. तर मी इथे स्टार्ट टाइम देणार, एंड टाइम देणार. पुन्हा एकदा सांगतो, 9:45 टाकणार स्टार्ट टाइम आणि 10:15. तर याचा मला ब्रेकआउट पाहिजे. तर सेव्ह करतो आधी आणि सिंपल मी कंडिशन टाकतो, करंट क्लोज क्रॉसेस अबो. जशी मी ORB ला वापरली कंडिशन, तीच सेम कंडिशन मी याला वापरते. आणि करंट क्लोज क्रॉसेस बिलो रेंज ब्रेकआउट लो. तर मला काय करायचे, क्लोज हा हायला क्रॉसेस करून गेला तर मला एंट्री करायची कॉल मध्ये. करंट मंथ फ्युचर बेस्ड कॉल मध्ये मला एंट्री करायची. करंट क्लोज हा रेंज ब्रेकआउट म्हणजे 9:45 ते 10:15च्या कॅन्डलचा हाय, ओपन, लो, क्लोज आपल्याकडे डेटा सेव्ह होणार. आणि तो ज्यावेळेस म्हणजे आपली करंट रनिंग कॅन्डल जो आहे तो त्या हायला क्रॉस करणार, त्यावेळेस एंट्री होणार. तर आपण चेक करूया. इथे आपण काय करू, 10:15चा टाइम देऊ आणि एकच ट्रेड ठेवून बॅक टेस्ट करू. टाइम रेंज हा आहे. ORB पार्ट मी परत एकदा समजून सांगतो. 16 जुलैला 12:10 माझी एंट्री झाली. 16 जुलैला. तर मी टाइम कोणता घेतलाय, कोणती कॅन्डल आहे माझी, 9:45 ते 10:15. तर 16 जुलैला आपण हाय लो मार्क करूया. हे डिलीट करूया ORBचं. 16 जुलै कुठे आहे आपली, 16 जुलै ही कॅन्डल राईट. ही कॅन्डल 16 जुलैला 12:15 राईट, 12:10 हो राईट. इथे माझी 5 मिनिटाची कॅन्डल आहे. बारा 5 ला कंडिशन मॅच झाली, 12:10 एंट्री घेतली. तर असे आपण क्रॉस चेक पण करू शकता. इथे मला 15 मिनिटाचीच घ्यायची, मला नकोय किंवा या अर्धा तासाची कॅन्डल घ्यायची, 5 मिनिटं नकोय. तर मी इथे चेंज पण करू शकतो. तर यामध्ये सर्व दोन्ही कॅन्डल हा माझ्या अर्धा तासाचा झाला. टाइम रेंज हा ओके. आपण डीप मध्ये जातोय. तर आय थिंक आपण एकदा परत रिव्हिजन घेऊया, कारण डीप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हे समजणार नाहीये. तर हे रेंज ब्रेकआउट आहे. हा कोणता पण टाइम घेऊ शकता तुम्ही मार्केटचा, की मला 11 वाजता ते 11:30 ची कॅन्डल घ्यायची किंवा 11 ते 12 ची कॅन्डल घ्यायची. आणि ती ज्यावेळी कॅन्डलचा आपली रनिंग कॅन्डल हाय ब्रेक करत तेथे मला एंट्री घ्यायची. तर तुम्ही मार्केटमध्ये काही करू शकता, कोणती बी घेऊ शकता. तर मी रेंज ब्रेकआउट मध्ये काय सांगितलं, ORB म्हणजे पहिली कॅन्डल 9:15 ते 9:30 किंवा 9:15 ते 9:20 ची. पण रेंज ब्रेकआउट तुम्ही कोणतीही कॅन्डल घेऊ शकता रेंज ब्रेकआउट साठी. मे बी 11 ते 12, 12 ते 1, 12 ते 12:30 कोणती पण घेऊ शकता रेंज ब्रेकआउट इंडिकेटर. कॉल साइडच घेतोय मी, कॉलच बाय करतोय. चेंज करू शकता टाइम. ORB पार्ट मी पुन्हा एकदा समजावून सांगतो. पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी क्रिएट करू ORB मध्ये. तर ती एक मेन पार्ट आहे. ORB म्हणजे काय मला पुन्हा एकदा सांगा तुम्ही. मला आधी चॅट बॉक्स मध्ये कन्फर्म करा ORB म्हणजे काय.
ORB म्हणजे काय? डेकोरेटिव्ह मटेरियल्स काय लावलंय? चॅट बॉक्स मध्ये कन्फर्म करा. हे असं आलं ते. हे काय होतं? ओपनिंग रेंज ब्रेकआउट. मला हे किती माहिती आहे का? ओपनिंगची जी कॅन्डल आहे त्याचा रेंज ब्रेकआउट म्हणजे त्या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक करणे म्हणजे ORB. येस, मॅक्सिमम लोकांनी बरोबर आन्सर दिलाय. तर आपण समजा इथे ORB सॅम्पल. तुम्ही याच्यामध्ये व्हेरिएशन घेऊ शकता, निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा अजून. आता मी 5 मिनिटाची ORB घेतोय. तर मला आता एक इंडिकेटर ऍड करायचंय, तर मी कोणतं इंडिकेटर ऍड करणार ORB साठी? ओपनिंग रेंज ब्रेकआउट. ओके, तर ओपनिंग रेंज ब्रेकआउट मध्ये मी किती मिनिटाची कॅन्डल घेणार? ऍड इंडिकेटर ORB. मला 9:15 ते 9:20 चा ORB पाहिजे, तर मी 5 मिनिटाची कॅन्डल घेतोय. निफ्टी मध्ये 9:15 ते 9:20 चा ORB फ्युचर चार्ट. 5 मिनिट कॅन्डल घेतोय आणि 5 मिनिटच ORB घेतोय. तर इथे मी एंट्री कंडिशन काय देणार? इथे एंट्री कंडिशन काय देणार? माझी एंट्री कंडिशन काय राहील? क्रॉस हाय. पण काय? करंट क्लोज क्रॉसेस अबोव ORB हाय. राईट. करंट क्लोज क्रॉसेस अबोव ORB हाय. ORB हाय इथे आहे. आणि एक्झिट कंडिशन काय राहणार परत एकदा सांगा. एक्झिट कंडिशन काय राहील? एक्झिट कंडिशन काय राहील? करंट क्लोज क्रॉसेस बिलो ORB नाही. करंट क्लोज क्रॉसेस बिलो ORB लो. एक्झिट कंडिशन आहे. आणि सेव्ह. इथे मी एक कॉल बाय करतो, ATM कॉल नाही, ITM घेऊया. ओके, ITM कॉल घेतोय 9:20 ते 15:25 आणि बॅक टेस्ट करूया. बॅक टेस्ट रिझल्ट. तर हा बॅक टेस्ट रिझल्ट तुम्ही पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी क्रिएट करा आणि क्रॉस चेक करा तुमच्या चार्टवर. तो क्रॉस चेक कसा करायचा मी पुन्हा एकदा दाखवतो लास्टला. ORB क्रॉस चेक कसा करायचा आहे ते, आणि तुम्ही ज्यावेळेस बॅक टेस्ट करता त्यावेळेस एकदा क्रॉस चेक करा. तर बघा, मी निफ्टी घेतलंय फ्युचर चार्ट, तर मी इथे जाणार ट्रेडिंग व्ह्यू. मला निफ्टी ऍड करायचंय. 5 मिनिटाची कॅन्डल आहे, तर ORB काय राहणार माझी? फॉर एक्झाम्पल 18 जुलैची ORB मी ही कॅन्डल. ORB म्हणजे ओपनिंग रेंज ब्रेकआउट. तर याचा तुम्हाला हाय, फॉर एक्झाम्पल हा हाय आहे, हा लो आहे. समजा हा लो आहे, हा हाय. तर हा मार्क करायचा आहे आणि क्रॉस चेक करायचे तुमचे ट्रेड. नऊ 15ची कॅन्डल कोणती? ही कॅन्डल आहे. हा माझा लो आहे, हा माझा हाय. तुम्ही क्रॉस चेक करणार, त्यानंतरच तुम्ही हे करणार. तर स्ट्रॅटेजी कंडिशन साठी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा हा तुमच्या रेफरन्स साठी, आणि स्ट्रॅटेजी क्रिएट करून ठेवा. इंडेक्स फ्युचर स्पॉट किंवा फ्युचर चार्ट ऑप्शनला नाही. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, निफ्टी साठी. ओके, आपण निफ्टीची केली राईट. तर याचा स्क्रीनशॉट घ्या 5 मिनिटाची. तशी एक स्ट्रॅटेजी क्रिएट करा आणि काही ट्रेड क्रॉस चेक करा की एंट्री बरोबर आहे की चुकीची आहे, ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता याच्यावर.
ओके. तर ORB मध्ये काय डाऊट? ती पण स्ट्रॅटेजी ओपन करतो टोटली. इंडेक्स फ्युचरला मी फ्युचर चार्ट घेतला तर मी फ्युचरवर चेक करणार. इक्विटी घेतला तर मी स्पॉट चार्ट चेक करणार. ऑप्शन चार्ट आपण नाही घ्या. ओके. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही घेतली स्क्रीनशॉट दिसून जाईल रेकॉर्डिंग टोटली. कालची स्ट्रॅटेजी आपण आज चेंज केली होती बाईंग मध्ये, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. फिनिफ्टीचं नको, तर आपण बँक निफ्टी मध्ये चेंजेस केले, त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या स्ट्रॅटेजी तुम्ही ट्राय करा. जोपर्यंत ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला येत नाही. काय जर डाऊट असतील तर मेंटर्सला तुम्ही कॉल करून विचारू शकता. ओके. तर आज सेशन आपण स्टॉप करूयात आजसाठी. मेंटर्स तुम्हाला दाखवतील निलेश सर. पेपर ट्रेडिंग टाकली म्हणजे तुम्ही पेपर ट्रेडिंग म्हणजे ती स्ट्रॅटेजी डायरेक्ट ब्रोकरवर जाणार नाही. तुम्ही व्हर्च्युअल प्रॉफिट अँड लॉस चेक करू शकता आणि ही स्टेप बेस्ट आहे. कोणती पण स्ट्रॅटेजी तुम्ही बॅक टेस्ट करताय, त्याच्यानंतर स्लिपेज ऍड करताय, स्लिपेज नंतर तुम्ही पेपर ट्रेडवर टाकणार. पेपर ट्रेडवर नंतर तुम्ही लाईव्ह मध्ये चेक करा. काही दिवस पेपर ट्रेडची प्रोसेस राहणार आणि नंतर हे पण एक्झिक्यूट झाली नाही तर पेपर ट्रेड मध्ये जी तुम्ही स्ट्रॅटेजी टाकली, समजा ही एक स्ट्रॅटेजी आहे, तर मी एक एक कंडिशन ऍड करणार येते चार्टवर, क्रॉस चेक करणार की कंडिशन मॅच झाली का नाही, किंवा उद्या मी बॅक टेस्ट केली तरी समजून जाईल. तसं काही नाही. हॅलो सर. ओके. कॉन्फिडंट डज नॉट अलाउ मोर दॅन 4 स्ट्रॅटेजीज ऍट अ टाइम. आपण 4 स्ट्रॅटेजीज करू शकतो. तो बरोबर होतोय की नाही ते बघायसाठीच आहे टेस्ट आहे. कमोडिटी अवेलेबल नाहीये. स्लिपेज मध्ये काय, स्लिपेज म्हणजे काय मी एकदा सांगतो पूर्ण. पेपर ट्रेड कॉन्फिडंट यूज करायचे. स्लिपेज म्हणजे काय आहे तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो. बॅकटेस्ट रिपोर्ट आहे. समजा तुमचा 424 वर सिग्नल जनरेट झाला आणि लाईव्ह मार्केटमध्ये 426 वर एक्झिक्यूट झाला, तर तो 2 पॉईंटचा स्लिपेज आहे ना, तो आपला लॉस आहे. तर बॅकटेस्ट ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला कधी पण स्लिपेज टाकायचे. क्रेडिट. ओके. कालची स्ट्रॅटेजी ही आहे का? कालची स्ट्रॅटेजी ही आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्लिपेज तुम्ही बँक निफ्टी टाकताय तर 1.5 रुपीज टाका. इथे रुपीजचा ऑप्शन आहे अवेलेबल, तर रुपीज मध्ये टाका 1.5 रुपीज. बँक निफ्टी मध्ये टाकताय तर पर्सेंटेज मध्ये आणि रुपीज मध्ये बँक निफ्टी असते. तर लिमिट क्रेडिट्स काय आहे तर इथे बघा, मी 3 वर्षाचा बॅक टेस्ट डेटा ऍड करतोय. 3 वर्षाचा बॅक टेस्ट करतो तर 3 क्रेडिट यूज झालेत. ज्यावेळेस मी 2 वर्षाचा बॅक टेस्ट क्रेडिट यूज करेल, तुम्हाला जे बॅक टेस्ट क्रेडिट दिलेत ते तुम्ही चेक करून घ्या. तर मी इथे 2 वर्षाचं बॅक टेस्ट क्रेडिट यूज करतोय, तर माझे इथे किती झालेत क्रेडिट? 2 इयर. म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट यूज करतोय, 2 वर्षाचं बॅक टेस्ट करतोय एक केसमध्ये, तर किती क्रेडिट यूज झाली? माझे 2. याच्यामध्ये मी काय करतो, पुन्हा एकदा चेंज करतो, 2025 करतो मी. आता क्रेडिट किती झाले? एक रिक्वायर्ड क्रेडिट A1, तर तसे क्रेडिट्स आहेत. येस, 250 म्हणजे तुम्हाला 250 बॅक टेस्ट करू शकता असे. म्हणजे माझे 3 क्रेडिट आहेत याच्यामध्ये. 3 वर्षाचं बॅक टेस्ट करतो म्हणजे माझे 3 क्रेडिट यूज झालेले आहेत. मी अजून बॅक टेस्ट करेन तर अजून 3 क्रेडिट यूज होणार. तर तसे तुम्हाला 250 बॅक टेस्ट भेटलेले आहेत, ते तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला मेंटर सांगतील जर क्रेडिट यूज झाले तर त्याचे डिटेल्स तुम्हाला पूर्ण मेंटर देतील. क्रेडिट संपल्यानंतर येस तुम्हाला डिटेल्स मिळून जातील ते. ओके. स्लिप सर बॅक टेस्ट लिमिट 250. ओके. स्लिपेज 1.5. लाईव्ह क्रेडिट्स म्हणजे काय आहे? सिम्पल आहे. ते लाईव्ह क्रेडिट यूज करताय, ऑटो ट्रेडिंग करतोय, मी डायरेक्ट डिप्लॉय करतोय स्टार्टिंग. ऑटो ट्रेड फर्स्ट स्टेप
पेपर ट्रेड नंतर ऑटो ट्रेड. तर ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली तर मला इथे काय दिसतंय, एक इन्स्ट्रुमेंट आहे, तर एक क्रेडिट यूज झाले, 1 क्रेडिट इथे यूज झालेलं आहे. अशी स्ट्रॅटेजी मी समजा पेपर ट्रेडला ॲड केली, लाईव्ह आणि पेपर ट्रेडला सेम स्ट्रॅटेजी, तर माझे अजून एक क्रेडिट इथे बघा, रिक्वायर क्रेडिट्स, तर अजून एक क्रेडिट यूज होईल. मी डॅशबोर्डमध्ये जाऊन मी चेक करतो, तर मी आता किती स्ट्रॅटेजी डिप्लॉय केल्या, 2 स्ट्रॅटेजी डिप्लॉय केल्या, तर 2 क्रेडिट यूज झाले. क्रॉस चेक कसे करायचे, माय स्ट्रॅटेजीजमध्ये जायचे, रनिंग स्ट्रॅटेजीज, तर 2 स्ट्रॅटेजी माझ्या लाईव्हमध्ये आहेत, तर 2 क्रेडिट यूज झाले. तर बॅक टेस्ट क्रेडिट 250 आणि लाईव्ह क्रेडिट 4 आहेत आपल्याला, तर असे 2 क्रेडिट माझे आत्ता यूज झालेले आहेत. अजून मी 2 स्ट्रॅटेजी डिप्लॉय केलं तर माझे 4 क्रेडिट संपून जातील. हां, परत मी एक काम करतो, माझे 2 क्रेडिट यूज झालेले आहेत, मी स्टॉप रन करतोय. मी स्टॉप रन केली, ही स्ट्रॅटेजी स्टॉप झाली आहे, तर मी पुन्हा एकदा चेक करतो, माझं क्रेडिट रिव्हर्ट आलेलं आहे. माझ्या आधी 2 क्रेडिट दाखवत होते, आता एकच क्रेडिट आहे, तर मी दुसरी पण स्ट्रॅटेजी स्टॉप करतो, तर क्रेडिट माझं रिव्हर्स येते की नाही पाहूया. रनिंग स्ट्रॅटेजी स्टॉप आणि माझे क्रेडिट झाले 0. म्हणजे मी जर स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली तर ते क्रेडिट यूज होतात, मी जर स्ट्रॅटेजी स्टॉप केली तर ते क्रेडिट परत रिव्हर्स होऊन जातात. स्लिपेज म्हणजे समजा मी एंट्री करतो 100 रुपयाला, पण एक्झिक्यूट झाली 102ला, तर ते 2 पॉईंट माझं स्लिपेज आहे. इथे एक माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, इथे तुम्हाला दिसतंय की 9/16/41ला माझी एंट्री कंडिशन मॅच झाली, एक्झिक्युशन झालंय माझं 9/16/42ला. तर समजा तो पॉईंटचा जो डिफरन्स राहील तो स्लिपेज आपण बोलू शकतो, स्लिपेज अवॉइड करता येत नाही. 100ला एंट्री झाली आहे बॅक ह्याच्यामध्ये लाईव्हमध्ये, पण एक्झिक्यूट झालं 102ला, तर तो 2 पॉईंट स्लिपेज असतो. एका वेळेस 4 स्ट्रॅटेजीज आपण लाईव्ह डिप्लॉय करू शकतो. ऑर्डर लाईव्ह डिटेल्स, ओके, लाईव्ह ऑटो ट्रेडिंग. तर ऑर्डर लाईव्ह डिटेल्स म्हणजे काय, तुम्हाला ऑर्डर एक्झिक्युशनमध्ये इथे तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर तुम्ही नॉर्मल करू शकता, नाही तर MIS ऑर्डर करू शकता. एंट्री ऑर्डर मार्केटच यूज करू, लिमिट ऑर्डर आपण अवॉइड करू, आणि लिमिट ऑर्डर यूज केली तरी आपण 10 सेकंद समजा देऊ शकतो. इथे 10 सेकंदात जर ऑर्डर मॅच झाली नाही तर मला मॉडिफाय टू मार्केट करायचे. तुम्हाला इथं माहित असेल मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर, राईट? मी ते सांगतो, येस, मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर. तुम्हाला लिमिट घ्यायची असेल तर लिमिट घ्या, मार्केट ऑप्शन बाईंगला मार्केटच राहू द्या. SL लिमिट प्राइस डिफरन्स तुम्ही आता अवॉइड करा. आणि स्ट्रॅटेजी डिप्लॉय करताना SL बफर पर्सेंटेज आहे तुमच्या स्टॉप लॉसला, आणि तुमच्याकडे जर आयर्न कॉन्डोर स्ट्रॅटेजीज तर तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता. पहिलं काय होईल, बाय लेग प्लेस होतील, नंतर सेल लेग प्लेस होईल, तसं तुम्ही यूज करू शकता. स्टॉप लॉस टार्गेट ठीक आहे, आणि तुम्ही सबमिट करून टाका. त्यावर आपण एक पुन्हा सेशन घेऊया, डोंट वरी. बॅक टेस्ट लिमिट तुम्हाला 250 भेटून जातील, 250. तुम्ही एकदा विचारा तुमच्या मेंटर्सला, ते तुम्हाला सांगते बॅक टेस्ट क्रेडिट संपल्यावर काय करायची प्रोसेस. स्टॉक करायचे तुम्हाला, तर इथे तुम्ही इक्विटीमध्ये समजा मी आरती इंडस्ट्री घेतोय, आणि सिम्पल आहे, इथे मला इक्विटी घ्यायची आणि 100 क्वांटिटी घ्यायच्यात, सिम्पल. याच्यामध्ये काय नाही, जी कंडिशन मी आता वापरली त्याच कंडिशन तुम्ही स्टॉकमध्ये पण वापरू शकता. आणि ज्या वेळेस तुम्ही डिप्लॉय करता कोणती पण स्ट्रॅटेजी लाईव्ह मार्केटमध्ये, तर 8:30 to 9 o'clock तुम्हाला लॉग इन करायचं आहे. डेली मॉर्निंग 8:30 to 9 o'clock. डेली मॉर्निंग 8:30 to 9 o'clock लॉग इन करायचं आहे. ओके, तर ठीक आहे. MIS म्हणजे इंट्राडे. MIS ला काय मला क्वेरी समजलं, 4 स्ट्रॅटेजीज आपण डिप्लॉय करू शकता MIS ला. ऑटो ट्रेड ही आहे सर. बोलतो
कोणत्या ऑप्शन मध्ये गेले? कोणत्या ऑप्शन बद्दल बोलताय तुम्ही रुपाली मॅम? अरे बापरे. कधी कधी तुम्ही लेट लॉग इन झालं तर टोकन जनरेट होत नाही, आणि ते टोकन जनरेट होत नाही तर मग ट्रेड जात नाही. तर ज्या दिवशी तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे त्या दिवशी तुम्ही कानातली गाडी वाली. बरोबर. ज्या दिवशी ट्रेड घ्यायचा त्या दिवशी तुम्ही 8:30 8:30 लॉग इन करायचे. 8:35 ते 9 वाजेपर्यंत, बरोबर. 8:30 ते 9 पर्यंत, 8:30 to 9 o'clock. मोबाईल ॲप नाही आहे, तुम्ही मोबाईलवरून पण यूज करू शकता, ब्राउझरने. आता मॅमचा क्वेरीज MIS इंट्राडे ऑर्डर राहते, हे नॉर्मल कॅरी फॉरवर्ड, आणि मार्केट ऑर्डर म्हणजे काय राहील, समजा सिग्नल जनरेट झाला आहे 100 रुपयाला, तर ती मार्केट प्लेसने जाणार, म्हणजे मार्केटने जाणार, तर तो 102ला पण एक्झिक्यूट होऊ शकतो, 101ला पण एक्झिक्यूट होऊ शकतो. लिमिट ऑर्डर झाली तर काय होणार, 10 सेकंद आपण 100चीच प्राईस वेट करणार. 100 जर नाही मॅच झाली तर मी मार्केटला टाकून देणार, पण मी वेट करणार 10 सेकंद 100च्या प्राईस. रिपो रेट आपण अवॉइड करू शकता. MIS म्हणजे इंट्राडे ऑर्डर. आता आणून जो म्हणजे प्रोव्हिजन आहे प्लॅन ऍक्टिव्हिटी तर तुम्ही एकदम इंटरेस्टशी बोलून घ्या त्याच्याबद्दल, ते तुम्हाला माहिती नाही. तर ठीक आहे, आपण आज सेशन स्टॉप करतोय. Yes. तर पुन्हा एकदा आपण अरेंज करू सेशन. आणि कोणाला चांगला तो कोणाला Yes, बेसिकच राहील. प्यायला सुरुवात केली म्हणून. पण क्वांटमॅनचा मोबाईल ॲप आला आहे, प्ले स्टोअर अवेलेबल आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, नाही आला अजून, तुम्ही मोबाईल ब्राउझर यूज करा. ब्राउझरमध्ये तुम्ही क्वांटमॅन यूज करू शकता. तर तुम्ही जे आहे, काय नाव सांगितलं, बिअरचं नाव काय तरी सांगितलं त्यांनी मला. लॉग इन काय नाव बिअरचं? आज मी डिप्लॉय केली होती तर ट्रिगर झाली नाही, त्याची कंडिशन मॅच झाली नसेल तर तुम्ही चार्टवर एकदा क्रॉस चेक करा कंडिशन, किंवा तुमच्या मेंटरला पण विचारा, ते सांगते. तुमचा जो ब्रोकर आहे त्यांनी लॉग इन करू शकता. इंडिकेटर आपल्याला मार्केटच्या डायरेक्शनसाठी हेल्प करतोय. प्लेस्ड ऑर्डर सिक्वेन्स फॉर मार्जिन बेनिफिट म्हणजे काय आहे की जर तुमच्याकडे 2 लेग आहे, एक सेल लेग आहे, एक बाय लेग आहे, तर बाय लेग आधी एक्झिक्यूट होणार आणि नंतर सेल लेग एक्झिक्यूट होणार. ओके, मला कोणी सांगितलं. जर तुम्ही मार्जिन बेनिफिट, कारण डायरेक्ट सेल लेग एक्झिक्यूट झालं तर मार्जिन भेटणार नाही, त्याच्यामुळे तुमचं आधी बाय लेग एक्झिक्यूट होणार, नंतर सेल. स्लिपेज म्हणजे तुमची समजा एंट्री मॅच झाली 100 रुपयाला आणि एक्झिक्यूट झाली 102ला, तर 2 पॉईंट आपला स्लिपेज आहे. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह करता ना त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन मिळून जाईल. तुम्ही त्यावेळेस क्रॉस चेक करायचे की क्वांटमॅन सिग्नल किती वाजता जनरेट झालाय, किती प्राइसला, आणि ट्रेडेड किती झालाय. समजा 100ला झालाय सिग्नल जनरेट आणि ट्रेडेड 102ला झालाय, तर 2 पॉईंट स्लिपेज हा तुम्ही ग्राह्य धरा. तुला तरी हरकत नाही, मला काही हरकत नाही. नेक्स्ट लेक्चर आपण परत रिवाइज करू. येस, ओके, बरोबर आहे. हेल्प पाहिजे तर पाटणकर बाळाला घेऊन जाऊ उठलायला. बस नाही तुला करणं. हा, जर तुम्हाला हेजिंग करायची असेल तर बाय सेल करू शकता, नाही तर सिंपल तुमची बाईंग स्ट्रॅटेजी तर सेल लेग यूज नका करू. कुठे तर आपण स्टॉप करतो सेशन आज. तू 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 का तू जाणार का? अच्छा 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 अच्छा. आणि मुलगी तुझी ही इथेच आहे का? कळेल.